दिला नकार दिलाय, तेव्हा इकडच्या शाहू फुले आंबेडकरवादी मतदाराला, आरक्षणाच्या बाजूच्या मतदाराला हे कळून चुकलेलं आहे की आता वंचित बहुजन आघाडी किंवा आंबेडकर हाच खरा आपला साथीदार आहे आणि ते परत आमच्याकडे किंवा घरी परत येताना दिसतं. आम्ही तुम्हाला विधानसभेत कधी पाहिजे, विधिमंडळात कधी पाहिजे, किंवा निवडणूक लढवण्याचा काय तुमचा प्लॅन काय? तुम्हाला लोकसभा लढवायची की विधानसभा, पुढची विधानसभा लढवायची? काय डोक्यात तुमच्या आता काय प्लॅन आहे? सर तुमचा कुठला मतदारसंघ आहे? मोस्ट वेलकम सुजाता आमच्यासाठी. कुठला मतदारसंघ आहे? माझा कर्जत खालापूर. ठीक आहे, मी पुढच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांकडे विनंती करून बघतो. आतापर्यंत जे ट्रॅडिशनल पॉलिटिक्स चालवत होतं ते मला त्याचा विरोध आहे. म्हणजे कोणीतरी एकाने बारामती उभी केली मग ती त्या फॅमिली. आतापर्यंत जे ट्रॅडिशनल पॉलिटिक्स चालवत होतं ते मला त्याचा विरोध आहे. म्हणजे कोणीतरी एकाने बारामती उभी केली मग ती त्या फॅमिलीमध्ये जाणार, संगमनेर उभं केलं ते त्या फॅमिलीमध्ये जाणार, सोलापूर उभं केलं ते त्या फॅमिलीमध्ये जाणार, मुक्ताईनगर उभं केलं ते त्या फॅमिलीमध्ये जाणार. आणि ह्या पॉलिटिक्सचा माझा विरोध आहे. मला निवडणूक लढायच्या आधी मतदारसंघामध्ये 5 वर्ष सामान्य कार्यकर्त्यासारखं, एका सोशल वर्कर सारखं आणि तिकडच्या लोकांची पहिले नाळ जोडली पाहिजे आणि मगच मी राजकारणामधून उतरेन. कारण मी जेव्हा विधानसभेला किंवा लोकसभेला जेव्हा उभं राहायचा प्रयत्न करेन किंवा विचार तरी करेन, मला एक मनातली खात्री पाहिजे की मी या मतदारसंघामध्ये विदाऊट पॉवर किंवा विदाऊट तिकीट हे 5 वर्ष काम करून दाखवलं. आणि त्याच्याहून महत्वाचं की इकडच्या जनतेला विश्वास वाटतो की हा माझं काम करेल, याला फोन केला तर हा येईल. जोपर्यंत तो माझा विश्वास मी एका मतदारसंघामध्ये लोकांपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत मी इतर वंचितांना सत्तेत पोहोचवण्याचाच प्रयत्न करेन. सर, रामदास आठवले